Recording is ओके started. सर. नमस्कार. वास्तू ज्योतिष मित्र छत्रपती संभाजीनगर व ज्योतिष प्रमोदिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण निशुल्क साप्ताहिक ज्योतिष व्याख्यानमाला आयोजित करीत असतो. या व्यासपीठाद्वारे आपण विविध वक्त्यांना विविध विषय घेऊन आमंत्रित करीत असतो. या आज आपल्याला लाभलेल्या वक्त्या सौ मानसी करंदीकर आपल्याला नक्षत्र व कार्यक्षेत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो सानिका राहुल मॅम यांना. सानिका मॅम. धन्यवाद सर. नमस्कार, मी ज्योतिष भास्कर वास्तुविशारद सानिका राहुल मुंबई येथून आपल्या सर्वांचे आजच्या साप्ताहिक व्याख्यान मालिकेमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, काही व्यक्तींच्या आयुष्यात अध्यात्म हा केवळ आवडीचा विषय नसतो, तर तो त्यांच्या संस्कारातून आलेला एक सुंदर वारसा असतो. आणि जेव्हा या आध्यात्मिक जाणीवेला अभ्यासाची जोड मिळते, तेव्हा ज्योतिषाकडे पाहण्याची दृष्टी ही अधिक व्यापक होत जाते. आता आपण परिचय करून घेणार आहोत सौ मानसी मंदार करंदीकर यांचा. मुंबई विद्यापीठातून एमकॉम इन मॅनेजमेंट स्टडीज तसेच वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधून डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट पूर्ण केलेल्या मानसीताई गेले 20 वर्ष ITC लिमिटेड मध्ये सेल्स अनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. घरातून लाभलेले अध्यात्म, कुलधर्म, कुलाचाराचे संस्कार आणि पुढे गुरुकृपेने मिळालेल्या आध्यात्मिक अनुभवातून त्यांची ज्योतिषशास्त्राकडे वाटचाल सुरू झाली. गेल्या 5 वर्षांपासून वैदिक ज्योतिष वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करत असताना त्यांना आजवर 1,500हून अधिक जातकांना कुंडली व वास्तुविषयक मार्गदर्शन केलेले आहे. श्री सुनील घैसात सर, श्री वरद विनायक खांबेटे सर, श्री प्रसन्न मुळे सर आणि अष्टकवर्ग महागुरु प्रदीप पंडित सर अशा अनेक मान्यवर गुरुजींकडून त्यांनी वैदिक ज्योतिष, दशागोचर, अष्टकवर्ग, वर्गकुंडली, रत्नशास्त्र, अंकशास्त्र आणि शिव स्वरोदय यांचे ज्ञान प्राप्त केले आहे. परदेश गमन या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी ज्योतिष भास्कर ही पदवी प्राप्त केली असून सध्या श्री विजय जकातदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा ज्योतिषातील पुढील अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. व्यवसायातील विश्लेषक दृष्टी, अध्यात्माचे संस्कार आणि ज्योतिषाचा सखोल अभ्यास यांचा सुंदर संगम हा मानसी मंदार करंदीकर मॅडमने खूप चांगला अनुभवला आहे किंवा केला आहे. अशा अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्वाचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद. मानसी मॅडम. धन्यवाद सानिका मॅडम. खूप छान आणि सुंदर परिचय करून दिलात माझा. नमस्कार. सर्वप्रथम श्री गणेशाला आणि माझे आराध्य गुरु श्री पांडुरंग शास्त्री बोंद्रे महाराज आणि श्री सुधीर दादा यांना मी वंदन करते. तसेच माझे आई वडील आणि ज्योतिष वास्तू या विषयातील माझे गुरु श्री सुनील घैसात सर, श्री विजय जकातदार सर, प्रदीप पंडित सर, श्री प्रसन्न मुळे सर आणि श्री वरद विनायक खांबेटे सर यांनाही मनापासून वंदन करते. तसेच आज मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी ज्योतिष प्रबोधिनी पुणे या संस्थेचे प्रमुख श्री प्रदीप पंडित सर आणि श्री वास्तू ज्योतिष मित्र संस्था संभाजीनगर यांचे प्रमुख श्री अतुल कुमार कुलकर्णी सर यांचे आभार मानते. तसे उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आणि ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष प्रेमींना वंदन करून आजचे हे व्याख्यान मी सुरू करते. तुमच्यासारखीच मीही एक ज्योतिष अभ्यासक आहे, त्यामुळे चुकल्यास मला सांभाळून घ्यावेत ही विनंती आहे. नक्षरती इति नक्षत्र म्हणजेच जे अवकाशात अढळ आहे, स्थिर आहे ते नक्षत्र. आकाशात असणाऱ्या तारांच्या समूहातून एक आकृती तयार होते आणि त्या वेगवेगळ्या समूहांना नक्षत्र असे संबोधले जाते. याच 2.25 नक्षत्राची एक रास बनते, ज्यामध्ये 9 चरण असतात. ही 9 चरण अग्नी, पृथ्वी, वायू, जल या तत्वांची असतात, ज्यांचा संबंधही आपण नवमांशासाठी वापरतो. म्हणजेच लग्न कुंडलीची सूक्ष्मता ही नवमांशात असते, जे नक्षत्र दर्शवतात. आपल्याला माहीतच आहे की वैदिक ज्योतिष मुळात पंचतत्वांवर आधारित आहे. त्यामुळे नक्षत्र असो किंवा ग्रह असो, त्याचे मूळ हे तत्वात आहे. आणि जर ही तत्व आपल्याला समजली तर मग कुंडलीत ग्रहयोग समजणं नक्कीच सोपंच जातं.
जसं की आपण नेहमी बघतो की 2 राशींचे व्यक्ती असतात, पण ते कधीच सारखे नसतात. कारण का? त्यातली रास जरी एक असेल, तरी नक्षत्र वेगळी असू शकतात, त्यातली चरण वेगळी असू शकतात. जसे की विजय जकातदार सर म्हणतात, की नक्षत्रांचे कार्यक्षेत्र पाहण्याचा उद्देश काय आहे? तर ग्रह आणि राशी ज्यांच्या माध्यमातून समजलेल्या क्षेत्राचे यश अपयश ठरवतात. पण हे नक्षत्र ही कॉम्प्युटरमधली एक ऑपरेटिंग सिस्टम सारखं आहे. ज्यामुळे जातकाची शैली, त्याचं स्पेशलायझेशन काय हे ठरण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते. घैसास सर हे असं नेहमी आम्हाला सांगतात, की जातक समोर आला, की पहिले त्याचे ग्रह कुठल्या नक्षत्रात आहेत ते पाहावेत. त्यामुळे आलेल्या जातकावर सगळ्यात जास्त कुठलं तत्व काम करतं हे आपल्याला समजू शकतं. म्हणजे त्याचं लग्न, चंद्र, रवी याचे नक्षत्रानुसार काय दर्शवतात हे जर आपण पहिल्यांदाच ओळखलं तर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपण त्यांना करू शकतो. कारण कुठलीही गोष्ट असो, मग करिअर असो, कार्यक्षेत्र असो किंवा अजून काही, आधी मन ठरवते आणि मग तिची कृती होते. त्यामुळे अजून एक फायदा असाही होतो, की जर आपल्याला जातकाला आधीच 70% अॅनलाइज करता आले असेल, तर प्रेडिक्शन करण्यासाठी ते खूप आपण त्याच्या जवळ पोहोचतो. अर्थातच ही सगळी माझ्या गुरूंची शिकवण आहे, जी मी माझ्या कन्सल्टेशनमध्येही बऱ्याच वेळा वापरते. पूर्वी काळी व्यक्तीच्या संदर्भात नक्षत्र हा नामाक्षराचा उपयोग करण्याचे प्रचलित होते. हळूहळू काळाच्या ओघात ही पद्धत कालबाह्य होत चालली आहे. त्यामागे एक उद्देश असाही आहे, व्यक्ती जे नक्षत्र घेऊन जन्माला आलेला असतो, त्या अक्षराचे नाव जर त्या व्यक्तीला प्राप्त झाले, तर त्या नक्षत्राचा प्रभाव त्या व्यक्तीवर नेहमी चांगल्या प्रकारे होत असतो. कारण शेवटी त्याचं मन हे तिथे असतं. आपल्या पंचांगामध्ये नक्षत्राची चरणाक्षरं, आराध्य वृक्ष, देवता, दान, मुख, योनी, तत्व इत्यादी अगदी सविस्तररित्या दिलेले असते. त्यामुळे जर आपल्याला आपल्या राशीबरोबरच आपले नक्षत्र जर माहीत असेल, तर नक्कीच याचा चांगल्या प्रकारे उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनातही करून घेऊ शकतो. आज अश्विनी नक्षत्र आहे आणि त्याचे जी देवता आहे ती आहे अश्विनी कुमार. त्यामुळे आपण अश्विनी कुमार यांना वंदन करून नक्षत्रांचा पुढचा प्रवास आता करूया. नक्षत्रांबद्दल 27 नक्षत्र जी आहेत त्यांच्याबद्दल एक छोटीशी कथा अशी आहे, की दक्ष प्रजापती यांच्या 27 कन्या होत्या, ज्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला. यामुळे चंद्र हा 2.25 दिवस साधारणतः एका नक्षत्रात असतो, म्हणजेच आपल्या एका पत्नीबरोबर असतो. चंद्र मनाचा कारक आणि सगळ्या ग्रहांमध्ये जलद गतीने प्रवास करणारा ग्रह असल्यामुळे चंद्र राशी ही आपली जन्मरास मानली जाते आणि जन्माच्या वेळेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले असते जन्म नक्षत्र. याच नक्षत्रात चंद्र ज्या अंशात असेल यावरून आपल्या महादशाही सुरू होतात, म्हणजे काळाचे गणित. हे सगळं सांगण्याच्या मागचं कारण असे आहे, की नक्षत्र आपल्याला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर काम करत असतं. त्यामुळे जर आपण कार्यक्षेत्र निवडताना किंवा कोणाला मार्गदर्शन करताना जर त्या जातकाचे लग्न, लग्नेश, दशम, दशमेश, चंद्र, रवी, षष्ठेश, धनेश, लाभेश जे महत्वाचे कार्यक्षेत्रासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, यांच्या राशीं, स्थानांबरोबर, भावेशत्वांबरोबर त्या संबंधित जर नक्षत्राचाही थोडा विचार केला, तर आपण अजून सूक्ष्मतेकडे पोहोचू शकतो. जसे की आपण नेहमी म्हणतो, की ज्या व्यक्तीला जे काम करायला मनापासून आवडत असेल, तेच जर त्याचं कार्यक्षेत्र बनलं तर काय? मग नक्कीच तो जातक नेहमी सुखीच असेल ना. नक्षत्र या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे मी आज आपल्याला प्रत्येक नक्षत्राचं थोडंसं वर्णन आणि मग त्यानुसार आपण कुठलं कार्यक्षेत्र निवडू शकतो अशी माहिती तुम्हाला देणार आहे. आजकाल बरेच जातक आपल्याकडे मुलांच्या पत्रिका घेऊन येतात, की आपल्या मुलांनी कुठलं फील्ड निवडावं किंवा कुठल्या साईडला जावं. तर त्यासाठी अर्थात मूळ लग्न कुंडली, दशमांश कुंडली, नवमांश कुंडली, चंद्र कुंडली याचबरोबर नक्षत्र, भाव, भावेश यांच्या जोडीने थोडा नक्षत्रांचाही आपण जर विचार केला, तर अजून आपण त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. कारण नक्षत्र, ग्रह, राशी आपल्याला जसं काही सांगत असतात, तसं नक्षत्र ही काही गोष्टींचा कौलही देतात. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर त्या नक्षत्रांचं आपल्याला तत्व माहिती पाहिजे. त्याच्या तत्वानुसार, त्याच्या नक्षत्र स्वामी अनुसार, राशी स्वामी अनुसार आणि मुख्यतः त्याची देवता
यांची सांगड जर आपण घालू शकलो तर जातकाचा स्वभावही आपल्याला कळू शकतो, ज्याप्रमाणे त्याच्यासाठी कुठलं कार्यक्षेत्र चांगलं असेल, त्याला कुठलं कार्यक्षेत्र आवडू शकेल, हे आपण त्याला नीट प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. आता आपण नक्षत्रांकडे वळूयात. पहिले नक्षत्र अर्थात अश्विनी. हे नक्षत्र वायू तत्वाचे नक्षत्र आहे. या नक्षत्रामध्ये 3 तारकांनी बनलेले नक्षत्र असून नक्षत्र स्वामी केतू आणि राशी स्वामी आहे मंगळ. या नक्षत्राची देवता अश्विनी कुमार आहेत, जे देवांचे वैद्य मानले जातात. यांनी संजीवनी विद्या ही ददीची ऋषींकडून प्राप्त केली होती. मेष राशीत आणि वायू तत्व असल्यामुळे जातक नेहमीच चपळ जास्त असते. धाडस, साहस, पराक्रम, निडरपणा तसेच वाहन वेगाने चालवणे, बेफामपणा असे गुण ह्याच्यामध्ये प्रकर्षाने दिसून येतात. तसेच केतूमुळे असाध्य विद्या शिकण्याची हौसही असल्यामुळे गूढ विद्या शिकण्याकडेही यांचा ओढा दर्शवतो. अशा व्यक्तींना अनेक मित्र असतात आणि हे व्यक्ती थोडेसे खर्चिक, दिलदार असतात. धनधान्याने, संपत्तीने युक्त असतात. केतूचा संयम आणि मंगळाची मेष राशीतील ऊर्जा ह्याच्यामुळे जातक उच्च विद्या प्राप्तीकडे जाण्यासाठी अनुकूल असतो. या जातकांना वय वर्ष 30 पर्यंत अनेक अडचणी येऊ शकतात किंवा बऱ्याच अडथळ्यांचाही त्यांना सामना करावा लागतो. वयाच्या 30 ते 55 या वर्षात या व्यक्तीच्या जीवनात मात्र स्थिरता येऊन ते प्रगतीपथावर जातात. मग कार्यक्षेत्रांचा जर विचार केला तर काय असू शकतं, तर मंगळ आहे, त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, शस्त्रक्रिया, IPS, IAS, डॉक्टर, सर्जन, सुतार, लोहार, कुंभार, मातीकाम, कारण केतूशी संबंधित पण आहे, शेती, मेडिकल, सैनिक, पोलीस, इलेक्ट्रिशियन, मिलिटरी या संबंधात यांचे कार्यक्षेत्र हे चांगल्या प्रकारे होऊ शकते. दुसरे नक्षत्र भरणी. भरणी हे नक्षत्र अग्नितत्वाचे असून नक्षत्र स्वामी शुक्र आणि राशी स्वामी मंगळ. नक्षत्राची देवता यम आहे. शुक्रामुळे उतावीळपणा, मंगळामुळे धाडस आणि यमदेवतेमुळे कठोर नियमांचं पालन असा काहीसा स्वभाव यांचा दिसून येतो. महाभारतात युधिष्ठिर यांचा जन्म या नक्षत्रात झाला असं सांगितलं जातं. या जातकामध्ये एखादी विशिष्ट लकब त्यांच्या ठायी दिसून येते. यांना कमी श्रमात जास्त धन मिळवण्याची इच्छा असते. स्वतःचा मोठेपणा मिरवण्याचा स्वभाव असतो. सूर्यदेव आणि संजना ज्यांच्या संयोगाने जन्माला आलेले पुत्र म्हणून भरणी नक्षत्र ओळखलं जातं. या नक्षत्रात 3 तारका असून त्या रंगाने मलूल फिकट रंगाच्या असतात. या नक्षत्राचे कार्यक्षेत्रांचा जर विचार केला तर प्रशासकीय विद्या, शुक्र असल्यामुळे इमिटेशन ज्वेलरी, सोने विक्रेते, सेल्समन, ब्रोकरेज एजंट. मंगळ राशी स्वामी आहे, त्यामुळे रक्तपेढी, रक्ताशी संबंधित गोष्टी, नंतर रक्ताचे परीक्षण, पोलीस, कस्टम अधिकारी, कसाई, डोम, फाशी देणारे, कारण अर्थातच यम ही देवता आहे, स्मशान सामुग्रीचे विक्रेते, स्पोर्ट्सचे सामान विक्रेते, जुगार, पत्त्याचे अड्डे चालवणारे चालक, लोखंड, धातू, शिशाचे व्यापारी अशा प्रकारचं कार्यक्षेत्र ह्या जातकांचं असू शकतं. तिसरे नक्षत्र कृतिका. कृतिका नक्षत्र अग्नितत्वाचे असून नक्षत्र स्वामी रवी आणि राशी स्वामी मंगळ आणि शुक्र आहे. या नक्षत्राची देवता पण अग्नी आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बराचसा अग्नितत्वाचा प्रकर्षाने आपल्याला ह्याच्यात जाणवतं की त्याच्यात अग्नितत्व आहे. कृतिका नक्षत्राचे पहिले चरण मेष राशीत तर बाकी 3 चरण वृषभेत येतात. त्यामुळे नक्षत्रावर मंगळ आणि शुक्र या दोघांचाही प्रभाव बऱ्यापैकी असतो. रवीचा अधिकारपणा, अहंकारी वृत्ती, मंगळाचे धाडस, शुक्राचे सौंदर्य, नीटनेटकेपण, विषय वासना अशा गोष्टी याच्यामध्ये दिसून येतात. या नक्षत्राची आकृती उघडलेल्या कोयत्याप्रमाणे असते, ज्याच्यात 6 तारका दिसून येतात. असे मानले जाते की या 6 तारका किंवा त्या कृतिका म्हणजे ऋषी पत्नी होत्या आणि ज्यांनी षडानन कार्तिकेय याचा मातेप्रमाणे म्हणून त्याला कार्तिकेय हे असे नाव पडले कृतिका नक्षत्रामुळे. त्यांच्या कार्यक्षेत्राचा विचार केल्यास जातक रवीमुळे सर्जन, वैद्य, इंजिनियर, मंगळामुळे पोलीस, लष्कर खाते, फायर फायटर, फॉरेस्ट ऑफिसर, शिपाई, कसाई, नावी, लोहार, अग्नी असल्यामुळे अग्नी संबंधित कार्यात असणे, ओव्हन, भट्टी, तसेच MD सर्जन, एमटेक, बीटेक, इवन हे लोक शेफही चांगले होऊ शकतात. आता चौथे नक्षत्र आहे रोहिणी, कारण ह्याच्यामध्ये कृतिकामध्ये जर बघितलं तर वृषभेचा बराचसा अंश आल्यामुळे खाणे पिणे ह्याचीही आवड ह्या लोकांना
चांगली असते. चौथे नक्षत्र रोहिणी. हे नक्षत्र पृथ्वी तत्वाचे असून 5 तेजस्वी ताऱ्यांनी बनलेले आहे आणि याची देवता आहे ब्रह्मदेव. नक्षत्र स्वामी आहे चंद्र आणि नक्षत्राचे 4ही चरण वृषभ राशीत येतात. नक्षत्र मालिकेतील ताऱ्यात हे सर्वात कमी तापमान असणारे नक्षत्र आहे. असे मानले जाते की चंद्राचे हे आवडते नक्षत्र आहे, कारण रोहिणी सगळ्या तारकांमध्ये किंवा सगळ्या नक्षत्रांमध्ये रोहिणी ही त्या चंद्राची सगळ्यात आवडती राणी होती असं मानलं जातं. या नक्षत्रात शुक्र आणि चंद्र याचे सौंदर्य, दयाळूपणा, ममता, अवखळपणा आणि ब्रह्मदेव यांची निर्मिती असे मिश्रण दिसून येते. हे नक्षत्र व्यक्तीला प्रचंड कार्य करणारे आणि कार्यसिद्धी मिळवून देणारे आहे. या व्यक्तींना ही बाहेरचं खाण्यापिण्याची आवडही दिसून येतेच. या नक्षत्राच्या अंमलाखाली जातक शेती तज्ञ, मार्केटिंग, कमिशन एजंट, घाऊक व्यापारी, शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, ज्वेलरीज डिझायनिंग, ग्राफिक, कपड्यांचे डिझायनर, कॉमर्स, आर्किटेक्ट, टेक्स्टाईल डिझायनर, फळबागा, फुलबागा व्यापारी, धनधान्यांचे व्यापारी, शुक्र असल्यामुळे अत्तर, परफ्यूम, वस्त्रोद्योग, किराणा मालाचे व्यापारी, चंद्र असल्यामुळे दूध आणि सरबतांचे विक्रेते, आईस्क्रीमचे व्यावसायिक, चॉकलेट मेकर्स, सेल्समन आणि शेअर बाजार मॅनेजर, नाटक कलाकार, सिनेमा, मालिका यामध्ये अभिनय करणारे लोक, नंतर पशुपालन व्यवसाय, भौतिकशास्त्र पदवीधर अशा प्रकारची कामं किंवा व्यवसाय करणारे आपल्याला दिसून येतात. 5वे नक्षत्र मृगशिरा. हे नक्षत्र वायू तत्वाचे आणि देवता चंद्र. नक्षत्राची आकृती हरणासारखी, म्हणजे नावातच मृग आहे त्यामुळे हरणासारखी त्याची आकृती असते. हे मृग कसे आहे तर ते घाबरलेले आहे. आकाशात हे नक्षत्र पण अतिशय सुंदर दिसतं. नक्षत्र स्वामी मंगळ आहे आणि नक्षत्राचे पहिले 2 चरण वृषभ राशीत आणि पुढचे 2 चरण हे मिथुन राशीत येतात, म्हणून याला द्विपाद नक्षत्र असे मानले जाते. या नक्षत्रावर एखादी घटना, मग ती शुभ असू दे किंवा अशुभ असू दे, जर ती घडली तर त्याची परत 2दा घडेल अशी संभावना असते, म्हणून त्याला द्विपाद असं म्हणतात. या नक्षत्राची देवता चंद्र आहे. तेच वृषभ राशी म्हणजे शुक्र ह्याचा दयाळूपणा, मंगळ असल्यामुळे साहस, उतावळेपणा, चंद्राचे वात्सल्य, तसं मिथुनेच्या बुधाचं बोलणं, लिहिण्याचे कौशल्य यांच्यामध्ये जाणवतं. या नक्षत्राच्या अंमलाखाली जातक असेल तर त्याचे आर्ट्स, ललित कला, व्याकरण, लेखन, कॉमर्स, गणित, अर्थशास्त्र, अकाउंटिंग, CA, डॉक्टर, ट्युशन्स घेणारे, नर्सरी, शिक्षक, प्रोफेसर, आर्किटेक्ट, निसर्गोपचार तज्ज्ञ, आयुर्वेदिक तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, काउन्सिलर, संशोधक, गायक, वादन कलाकार, चित्रकार, पेंटिंग, इंटिरियर डेकोरेटर्स, प्रकाशक, संपादक, जर्नलिस्ट, रिअल इस्टेट ब्रोकर, स्टेनो, टायपिस्ट, क्लार्क, सेल्समन, स्टेशनरी, बुक सेलर्स, लायब्ररियन अशा प्रकारचे विद्या किंवा व्यवसाय करणारे आपल्याला आढळून येतात. 6वे नक्षत्र आहे आद्रा. नावातच आर्द्रता आहेच. हे नक्षत्र जलतत्वाचे आहे आणि देवता आहे रुद्र, शंकर. नावाप्रमाणेच आर्द्रता असल्यामुळे नक्षत्र स्वामी राहू या नक्षत्राचे 4ही चरण मिथुन राशीत येतात, त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र मानले जाते. रवी जेव्हा आद्रा नक्षत्रात येतो त्यावेळेस भूमाता ही पर्जन्यधारांनी ओलीचिंब होते, त्यामुळे जमिनीला आर्द्रता प्राप्त होते. राशी स्वामी बुध, देवता शंकर आणि राहू हे नक्षत्र स्वामी असल्यामुळे बुधाचे चातुर्य, राहूचा पराक्रम, कुटील बुद्धी, फसवेपणा, शंकरची रौद्रता पण दयाळूपणा असा अनोखा मिलाफ आपल्याला ह्यांच्यामध्ये बघायला मिळतो. हे व्यक्ती कधी कधी बुद्धिमान असून स्वार्थ साधू, सेल्फ सेंटर्ड, लोभीही असू शकतात. यांची देवता शंकर असल्यामुळे यांना मात्र अचानक कधी कधी धनप्राप्ती होऊ शकते किंवा अचानक मोठ्या व्यक्तींकडून चांगल्या प्रकारे मदत मिळायची संभावना असते. म्हणजे जसं आपण म्हणतो की गॉडफादर त्यांना कोणी ना कोणीतरी मिळतोच. या नक्षत्राच्या अंमलाखाली जातक बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कॉमर्स, स्थापत्यशास्त्र, इंटिरियर, कलाकौशल्य, ड्रॉइंग, चित्रकारी, फोटोग्राफी, कोरीव काम, अकाउंटिंग, बँकमध्ये काम करणारे कॅशियर, क्लार्क, स्टेशनरी विक्रेते अशा प्रकारचे काम किंवा व्यवसाय करताना दिसून येणारे असतात. 7वे नक्षत्र आपले आहे पुनर्वसू. हे नक्षत्र वायू तत्वाचे, देवता अदिती माता. अदिती माता म्हणजे आपल्याला माहितीये की देवांची आई आहे. या नक्षत्रात 4 तारे असून डाव्या बाजूस 2 आणि उजव्या बाजूस 2 असे समांतर रेषेत ते असतात. नावाप्रमाणे नक्षत्र पुनर्वसन करणारे आहे.
म्हणजे जर कोणाचे व्यापारात नुकसान झाले किंवा एखाद्याची नोकरी गेली, एखाद्याचं लग्न ठरलेलं मोडलं असेल, तर अशा नक्षत्राच्या अंमलाखाली जर व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीचे पुनर्वसन होते. म्हणजेच नष्ट झालेल्या गोष्टी जसं धन, नोकरी, जोडीदार हा पुन्हा ते मिळवतात. नक्षत्र स्वामी गुरु आणि या नक्षत्राचे 3 चरण मिथुन राशीत, तर चौथे एक चरण कर्क राशीत येते. त्यामुळे हे त्रिपाद नक्षत्र मानले जाते. राशी स्वामी बुध, चंद्र, देवता अदिती आणि गुरु यामुळे बुधाचे चातुर्य, स्मरणशक्ती, व्यवहार बुद्धी, चंद्राचा स्वप्नाळूपणा, अदिती मातेचा उदारपणा दिसून येतो. या नक्षत्रास स्वर्गाचे महाद्वार असेही म्हटले जाते. कारण ग्रहांचा आकाशातील 15 अंशाचा जो भ्रमण मार्गाचा पट्टा असतो त्याला क्रांती प्रदेश असं म्हटलं जातं. आणि यामध्ये सर्व ग्रह असतात आणि ते पुनर्वसू या नक्षत्र ताऱ्यांच्या मधून जातात. त्यामुळे हे स्वर्गाचे महाद्वार म्हटले जाते. यांना अनेक कला शिकायची आवड असते. जसे हे नक्षत्र विद्या, कला, धन, रूप यासाठी खूप अनुकूल असतं. पण ह्या लोकांचा एकच इश्यू असतो की हे लोक बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टी अर्धवट शिकतात. या नक्षत्राच्या अंमलाखाली सखोल बुद्धिमत्ता, कला कौशल्य असणारे, कर्तव्यदक्ष, चित्रकला, रंगकाम, गायन, वादन, अकाउंट, आर्किटेक्ट, शिक्षक, प्रोफेसर, लेखक, वकील, संपर्क खात्यात काम करणारे, दलाल, किरकोळ व्यापारी, सेल्समन, इन्कम टॅक्स ऑफिसर, सीए, पुस्तक विक्रेते, इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल व्यवसाय यासारख्या विद्या व्यवसायात हे लोक काम करताना आपल्याला दिसून येतात. 8वे नक्षत्र. 8वं नक्षत्र आहे पुष्य. हे नक्षत्र अग्नितत्वाचं असून त्याची देवता बृहस्पती आहे. नक्षत्र स्वामी शनी आणि राशी स्वामी चंद्र आहे. या नक्षत्राचे 4ही चरण कर्क राशीत येतात, त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र. देवतांचे गुरु बृहस्पती यांचा जन्म या नक्षत्रात झाला अशी एक मान्यता आहे. तसेच या नक्षत्रात शनीचा संयम, राज्य चालवण्यासाठी लागणारी विरक्त वृत्ती, चंद्राची चपळाई, बृहस्पतींची महत्वाकांक्षा, न्यायीपणा, उदात्त विचार असा मिलाप झालेला दिसून येतो. हे नक्षत्र शुभ सत्वगुणी आणि राजनक्षत्र म्हणून गणले जाते. भगवान श्रीराम यांचा जन्म या नक्षत्रावर झालाय. ग्रीक खगोलशास्त्रज्ञ असेही मानतात की नक्षत्रात स्वर्गातून पृथ्वीवर उतरणारे आत्मे हे मानवी शरीरात प्रवेश करतात. पुष्य हे नक्षत्र पुष म्हणजेच पोषण करणे म्हणून ओळखले जाते. हे राजनक्षत्र आहे आणि हे व्यक्ती कायम सत्य बोलणारे, विद्वान, सदाचारी, लोकांसाठी झटणारे, लोकांच्या भल्यासाठी काम करणारे असतात, जे आपण रामरायामध्ये कायम बघितलेच आहे. त्यामुळे हे लोकांमध्ये कायम प्रसिद्ध असतात आणि लोकांचा त्यांना खूप चांगल्या प्रकारे पाठिंबाही मिळतो. या नक्षत्राच्या अंमलाखालील व्यक्तींना मग काय अधिकाराची हौस असते. IPS अधिकारी, कायद्याचा अभ्यास करणारे, न्यायाधीश, बॅरिस्टर, राजकीय पुढारी, धनिक, शेतकरी, शिक्षक, काउन्सिलर, करिअर गायडन्स देणारे, मोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी अशा प्रकारचे व्यवसाय किंवा विद्या ते प्राप्त करताना दिसून येतात. 9वे नक्षत्र आहे नक्षत्र मालिकेतले अश्लेषा. हे नक्षत्र जलतत्वाचे असून याची देवता आहे सर्प. नक्षत्र स्वामी बुध आणि राशी स्वामी हा चंद्र आहे. नक्षत्राचा 4ही चरण कर्क राशीत येतात, त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्रात चंद्राचा उतावळेपणा, बुधाचा अवखळपणा, सुखविलासीनता आणि सर्पाचा कपटीपणा सुद्धा या गोष्टींमध्ये दिसून येतो. पुष्य नक्षत्र रामाचं तर अश्लेषा नक्षत्र लक्ष्मणाचं म्हणून ओळखलं जातं. या नक्षत्राला गंडांत नक्षत्र असेही म्हणतात. याची शेवटची 2 चरण हे गंडांत योगात येतात. या नक्षत्राच्या लोकांवर अनेकांची जबाबदारी येते आणि पण ते यशस्वीपणे पारही पाडतात. त्याच्यासाठी ते समर्थवान असतात. जसे की शेषनाग आपल्या डोक्यावर पृथ्वीला कायम सांभाळत असतात तसे. या नक्षत्राची आकृती ही वेटेवळे घेऊन बसलेल्या सापासारखी असते. त्यामुळे जर या व्यक्तींच्या प्रभावाखाली जर कोणी आलं तर ते सहजरित्या सुटत नाहीत. या नक्षत्राच्या अंमलाखालील व्यक्ती हे मध्यम शिक्षित, टुरिझम क्षेत्र, टुरिस्ट गाईड, सरकारी कामांमध्ये क्लार्क, औषधाचे संशोधक, बोटीवरील खलाशी, मीठ विकणारे, कोळी, मासे विकणारे, थिएटर, नाटक, सिनेमा, गावात छोटे वैद्य, उत्तम वक्ते, कायदे पंडित, वकिली कामकाज, वादविवाद पटू अशा कामात दिसतात. त्यांना नोकरीपेक्षा
व्यवसायात यश जास्त दिसून येते आणि जर या क्षेत्रात रवी, मंगळ, शनी किंवा राहू सारखे ग्रह असतील तर हे व्यक्ती मोठमोठ्या संस्था चालक, समाज सुधारक, देशाचे प्रमुख म्हणूनही कार्य करतात. त्यामुळे अश्लेषा नक्षत्रामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा ही कायम दिसून येते. लढाऊ वृत्ती त्यांच्यामध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे असते. पुढचे नक्षत्र मघा. मघा हे नक्षत्र अग्नितत्वाचे देवता आहे पितर. नक्षत्र स्वामी केतू आणि राशी स्वामी हा रवी आहे. या नक्षत्राचे चारही चरण सिंह राशीत येतात. त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्रात जन्माला आलेल्या बालकांवर पितरांशी विशेष प्रकारे कृपा दिसून येते. हे नक्षत्र गंडांत योगातले आहे. जर बालकाचा जन्माच्या वेळी 0 कला ते 6 कला 40वी कला लग्नात किंवा चंद्र या डिग्रीमध्ये असेल तर तो गंडांत योगात असतो आणि त्याची शांती आपल्याला करावी लागते. ज्यामध्ये सिंह राशीचे करारीपण, केतूची त्यागवृत्ती, विरक्ती दिसून येते. हुकूमत गाजवणे तसेच आपल्या कामाला मेहनतीने यश प्राप्त करणे ही त्यांची आवड असते. हे जातक अतिशय मानी असतात. अपमान अजिबात सहन होत नाही आणि हे नक्षत्र स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त अनुकूल ठरते. कारण या नक्षत्रामध्ये जो व्यक्ती असेल त्याच्यामध्ये कोमलतेचा थोडासा अभाव दिसून येतो. या नक्षत्रात जर रवी किंवा मंगळासारखा ग्रह असेल तर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करणारा अधिकारी वर्ग त्यांना जास्त दिसून येतो. या नक्षत्राच्या अंमलाखाली जर व्यक्तीचा विचार केला तर त्याची कार्यक्षेत्र असू शकतात ती म्हणजे सरकारी खाते प्राधान्याने, नंतर अधिकारी, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, तहसीलदार, कस्टम अधिकारी, पोलीस अधिकारी, लष्कर अधिकारी, सर्जन, सिव्हिल इंजिनियर, सिक्युरिटी ऑफिसर, IPS, IAS, फॉरेस्ट ऑफिसर अशा व्यवसायात हे जातक प्रगती करताना जास्त दिसतात. हे जातक स्वपराक्रमाने आणि स्वकर्तृत्वावरच पुढे येणारे असतात. 11वे नक्षत्र मालिकेतले आहे पूर्वा फाल्गुनी. हे नक्षत्र अग्नितत्वाचे असून त्याची देवता भग जी सूर्याची आई अदितीच्या 12 संततीपैकी एक होती असे मानले जाते. नक्षत्र स्वामी शुक्र आणि राशी स्वामी हा रवी आहे. या नक्षत्रात चारही चरण सिंह राशीत येतात त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र आहे. शुक्र ग्रहाचे रंगेलपण, मोहकपणा, नीटनेटकेपणा, सौंदर्य, धन यांची आवड यांना असते. हे नक्षत्र पूर्व आयुष्यात चांगले फळ देणारे असतात. त्यांच्याकडे प्रेझेंटेशनची क्षमताही चांगली असते. या नक्षत्राचे सत्वगुण आणि रजोगुण या दोघांचा मिलाफ प्रामुख्याने दिसून येतो. या नक्षत्राच्या अंमलाखालील व्यक्ती टेक्नोक्रॅट, कुशल सर्जन, सरकारी अंमलदार, रेव्हेन्यू, कस्टम अधिकारी, पोलीस खात्यात काम करणारे अधिकारी वर्ग, वैज्ञानिक, लेक्चरर, राजदूत, प्राणी विज्ञान, पर्यटक क्षेत्राशी संबंधित अशा व्यवसायात जास्त प्रगती करताना दिसून येतात. हे लोक खूप इमानदारीने काम करतात आणि पण यांना एक असतं की ते कधीही कुठल्याही अधिकाराची हाजी करत नाही. जर कुंडलीत मंगळ, राहू यांचा शुभयोगात या नक्षत्रात होत असेल तर पाश्चात्य खेळांमध्ये किंवा कलांमध्ये ह्यांचे प्रावीण्य असते. जसं की क्रिकेट, स्विमिंग, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बिलियर्ड्स, गोल्फ, कार रेसिंग, स्कुबा डायव्हिंग या सगळ्या कामांसाठी हे नक्षत्र अनुकूल ठरते. 12वे नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी. हे नक्षत्र वायू तत्वाचे असून देवता अर्यमा रवी, नक्षत्र स्वामी रवी आणि राशी स्वामी हा रवी बुध हे आहेत. या नक्षत्रातले पहिले चरण सिंह राशीत तर पुढील 3 चरण कन्या राशीत येतात. हे नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहे त्यामुळे या नक्षत्रावर जर शुभ अशुभ घटना घडली तर ती 3 वेळा घडायची शक्यता आहे असे मानले जाते. या नक्षत्रात सात्विक गुणधर्म आढळून येतात. हे नक्षत्र पराक्रमी वृत्तीचे असले तरीही सेवाभावी वृत्तीही त्यांच्यामध्ये असते. हे लोक तेजस्वी, महत्वाकांक्षी, सत्वगुणी, सभ्य, शांत, विनयशील, उदात्त आचार विचारांचे असतात. हे नक्षत्र कला, साहित्य, ललित कला यामध्ये रुची असणारे दिसून येतात. यांची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली असते आणि हे व्यक्ती प्रजेच्या हिताची काळजी करणारे, कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष असतात. यांच्यामध्ये चतुरपणा, व्यवहारी बुद्धी, व्यापारी बुद्धी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली असते. समाजात हे लोक नावलौकिक आणि उत्तम ख्याती मिळवतानाही दिसून येतात. पण हे नक्षत्र जर बिघडले तर बऱ्याच वेळा हे लोक वेळा व्यासना किंवा अनैतिक आचरणाकडे झुकू शकतात.
या नक्षत्राच्या अंमलाखाली व्यक्ती हा शेतकरी, खाजगी किंवा सरकारी कंपनीमध्ये दुय्यम अधिकारी, बुधामुळे अकाउंटिंग, मध्यम दर्जाचे व्यापारी, लेखन, प्रकाशन, व्यवसाय करणारे कलाकार, आर्किटेक्ट, वकील, इंजिनियर, धान्यांचे व्यापारी, कागदाचे व्यापारी, तलाठी, ग्रामपंचायत संस्थेत काम करणारे अधिकारी, नगरपालिकेत काम करणारे अधिकारी, समाजसुधारक, पुढारी अशा व्यवसायात किंवा कामात प्रगती किंवा यश प्राप्त करताना दिसून येतात. 13वे नक्षत्र आहे हस्त. हे नक्षत्र वायू तत्वाचं असून हे नक्षत्र स्वामी आहे चंद्र, तर राशी स्वामी बुध. नक्षत्रात 5 तारे आकाशात उघडलेल्या पंजासारखे आशीर्वाद देताना दिसतात. या नक्षत्राची देवता सविता म्हणजे सूर्य आहे. हे नक्षत्र कल्याणकारी, सर्व गुण संपन्न, लक्ष्मीदायक नक्षत्र मानले जाते. याचे 4ही चरण कन्या राशीत येतात, त्यामुळे चतुष्पाद देवगणी नक्षत्र मानले जातात. या व्यक्तींमध्ये बुधाचा व्यावहारिकपणा, चातुर्य, चंद्राचा स्वप्नाळूपणा, शीतलता, सूर्याची उच्च अभिवृत्ती, नंतर सात्विक आचार, विचार या सर्वांचा संगम दिसून येतो. हे लोक दिसायला अतिशय आकर्षक असतात, फार भावनाशीलही असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा संकटात काय करावे हे त्यांना सुचत नाही, कारण ते भावनेच्या आहारी जाणारे असतात. हे व्यक्ती आनंदी, सदाचारी, ईश्वर भक्त, कुटुंबवत्सल असतात. थोडे चिकित्सकही असतात, कारण कन्या राशीचा तिथे गुण येतो. की सहसा या वयाच्या 30 ते 45 मध्ये हे उच्च शिखरावर जाऊ शकतात किंवा त्यांची उत्तम प्रकारे धनप्राप्ती, प्रगती होताना दिसते. या नक्षत्राच्या अंमलाखालील व्यक्ती डॉक्टर, वकील, बँकर, अकाउंटिंग, सीए, चित्रकार, कलाकार, मीडिया किंवा ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करणारे, लेखक, कवी, पुस्तक विक्रेते, सेल्समन, संपादक, रिपोर्टर, टेलरिंग व्यवसाय करणारे, नर्सेस अशा व्यवसायात काम करणारे हे जातक जास्त प्रमाणात दिसून येतात. पुढचं नक्षत्र 14वं नक्षत्र आहे चित्रा. हे नक्षत्र वायू तत्वाचं असून याचा नक्षत्र स्वामी मंगळ, तर राशी स्वामी बुध आणि शुक्र आहे. हे नक्षत्राची देवता त्वष्टा आहे, ज्यांना देवांचे कारागीर मानले गेलेले आहे. हे नक्षत्र द्विपाद असून 2 चरण कन्या राशीत तर बाकी 2 चरण तूळ राशीत येतात. हे नक्षत्र तेजस्वी हिरव्या रंगाचे आहे. या नक्षत्रात बुधाचे चातुर्य, शहाणपण, पुढचा विचार करण्याची शक्ती, शुक्राचा मोहकपणा, आकर्षकपण, भुरळ पाडणारे सौंदर्य, त्वष्टा देवतेची कारागिरी आणि कौशल्य, मंगळाचं जिद्दीपण, हट्टीपण, कर्तृत्व, करारी असा मिलाप दिसून येतो. पुनर्वसू नक्षत्रात ब्राह्मण रूपी इंद्रदेवाने जेव्हा यज्ञातून काढून आकाशात एक सोन्याची वीट फेकली होती, ती वीट म्हणजे हे चित्रा नक्षत्र. त्यामुळे सोनं आलं, त्यामुळे संपत्ती आणि धनदायक आहे. हे नक्षत्र कौशल्य प्रदान करणारे, रसिकता आणि कला यांच्या अंगी अगदी ठाई ठाई भरलेली असते. देवाने ह्यांच्या हातात कौशल्य बहाल केलेलं असतं, त्यामुळे ह्यांच्याकडून मौल्यवान कलाकृती, वस्तू तयार होतात. थोडे चिकित्सक वृत्ती असते, पण यांच्याकडे कला मात्र खूप चांगल्या प्रकारची असते. या नक्षत्राच्या अंमलाखाली येणारे व्यक्ती हुशार आणि व्यवसायभिमुख कामाकडे ओढा असणारे दिसतात. हे व्यक्ती डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सर्जन, डेकोरेटर, सोने, चांदी, हिरे यांचे व्यापारी, उच्च वस्त्र यांचे विक्रेते, सुंदर वस्तू बनवणारे, अत्तर, फुलं, धनधान्यांचे व्यापारी, नाटक, सिनेमामध्ये ड्रेस डिझायनर, टेक्सटाईल डिझायनर, टेलर, कलाकार, सोनार, हिऱ्या जवारांचे व्यापारी, शिल्पकार, चित्रकार अशा काही कामांमध्ये असणारे म्हणजे यश प्राप्त करताना जास्त प्रकारे दिसून येतात. 15वं नक्षत्र हे नक्षत्र आहे स्वाती. स्वाती नक्षत्र अग्नितत्वाचं असून नक्षत्र स्वामी राहू आहे, तर राशी स्वामी शुक्र. या नक्षत्राची देवता आहे वायू आणि काही शास्त्रकार या नक्षत्राची देवता माता सरस्वती आहे असेही मानतात. हे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे. हे नक्षत्र व्याघासारखे दिसते, अप्रतिम आणि तेजस्वी असते. महापराक्रमी भीमाचे हे नक्षत्र असून शुभ आणि नीतिमान आहे. चित्रा आणि स्वाती हे नक्षत्राच्या तराजूच्या 2 परड्या आहेत, तर विशाखा हे त्यांना जोडणारा दांडा आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट तोलून मापून बघणारे हे नक्षत्र म्हणजे स्वाती. हे जातक ताकदवर, विनयशील, सदाचारी, धार्मिक पण व्यवहार कुशल, रसिक, आनंदी, उत्तम सौंदर्य दृष्टीचे पण कधी कधी चैनी, उपभोगी, विलासी असे दिसून येतात. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विशेष प्रकारचे आकर्षण असते, जे दुसऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.
या नक्षत्राच्या अंमलाखाली येणाऱ्या व्यक्तींना वाणिज्य, व्यापार संबंधात जास्त रुची असते. मार्केटिंग, MBA, फॅशन डिझायनिंग, बुटीक, कॉस्मेटिक, ज्वेलरी या क्षेत्रात ते कार्यरत असतात. बऱ्याच वेळेला शेअर मार्केट किंवा लॉटरी यामधील त्यांना रुची असते. घाऊक व्यापार, कापड बाजार, धान्य, तेल, किराणा, सोने चांदीचे व्यापारी, इमिटेशन ज्वेलरी, अत्तरे, सुगंधी द्रव्य, तसेच सिनेमा, नाटक, फोटोग्राफी, कारण तिथे राहू आहे म्हणून फोटोग्राफी आवर्जून ह्याच्यात येते. नटनट्या, चित्रकार, पेंटर, आर्किटेक्ट, उंची फर्निचरचे व्यापारी, ऐशोआरामाची साधने, इंजिनियर, मोटार कार सेल्स, न्यायाधीश, नंतर कोर्टचे रजिस्ट्रार, मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करणारे लोक असे या नक्षत्राच्या अंमलाखाली यश प्राप्त करताना दिसून येतात. 16वं नक्षत्र आहे विशाखा. हे नक्षत्र वायू तत्वाचं असून नक्षत्र स्वामी गुरु तर राशी स्वामी शुक्र आणि मंगळ. नक्षत्राची देवता इंद्र आहे. हे नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहे. याची पहिले 3 चरण तुळ राशीत आणि चौथे चरण हे वृश्चिक राशीत येते. या नक्षत्रांच्या व्यक्तिमत्ते शुक्र ग्रहाचा टापटीपणा, सादरीकरणाची कला, मंगळाचे साहस, बेदारपणा, धोरणीपण, तसेच गुरुची विद्वत्ता आणि ज्ञान, इंद्राची खलबुद्धी, राजकारण असेही गुण दिसतात. पूर्वीच्या काळी या नक्षत्राला राधा असे नाव होते. त्याला तराजूचा दांडा मानले जाते. याच्या एका बाजूला चित्रा आणि दुसऱ्या बाजूला स्वाती नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या प्रकृतीत दांभिकपणा दिसून येतो. हे लोक थोडेसे विषयासक्त दिसून येतात. खाणे, पिणे, जगणे याची आवड ह्यांना असते. हे व्यक्ती बोलण्याने प्रभावशाली असतात, व्यावहारिक ज्ञान चांगले असते, नेतृत्व करणारे असतात, साहसी असतात आणि अशा कामांमध्ये ते अग्रेसरही असतात. चेहऱ्यावर विद्वत्ता आणि बुद्धिमत्तेचे तेज अगदी दिसूनच येते. या नक्षत्रातील व्यक्ती गुरुचे नक्षत्र असल्याने शिक्षक, प्रोफेसर, सरकारी नोकरी, क्लर्क, वकील, मंगळ आणि शुक्र असल्यामुळे केमिकल इंजिनियर, औषधी कंपनीत काम करणारे आणि खास करून विषारी औषधं बनवणारे, टुरिस्ट मार्केटिंग, बांधकाम खात्यामध्ये काम करणारे, रसायने आणि वॅक्सिनही तयार करणाऱ्या कंपनीतले लोक किंवा वॅक्सिनची कंपनी असणारे लोक ही अशा प्रकारच्या नक्षत्रात असू शकतात. पुढचे नक्षत्र अनुराधा. हे 17वे नक्षत्र आहे. आता हे नक्षत्र पृथ्वी तत्वाचं आहे आणि याचं नक्षत्र स्वामी शनी तर राशी स्वामी मंगळ. या नक्षत्राची देवता मित्र म्हणजे परत सूर्य आहे. हे नक्षत्र चतुष्पाद आहे कारण 4ही चरण त्याची वृश्चिक राशीत येतात. या नक्षत्रात राधा आहे. अनुराधेतली राधा म्हणजेच जिचा त्याग आहे आणि त्याच्यात गूढताही आहे. याची 4ही चरण वृश्चिक राशीत येतात आणि या नक्षत्रांच्या व्यक्तींमध्ये मंगळ, शनी आणि रवी असे एकत्रित गुण दिसून येतात. हे व्यक्ती मेहनती, चिकाटी, मैत्रीची वृत्ती असणारे, विषयासक्त, साहसी असतात. हे लोक कोणाशी फार वैर घेताना दिसून येत नाही. हे नक्षत्र देवगणी असल्याने हे लोक पापभीरू असतात. यांच्याकडे या नक्षत्रात असणाऱ्या व्यक्तींकडे कला, सौंदर्य, धनसंपत्तीमध्ये अनुकूल असते. नक्षत्र स्वामी शनी असल्यामुळे बऱ्याच वेळेला कंजूसपणाही या व्यक्तींमध्ये दिसून येते. तसेच भविष्याचा विचार करून वर्तमान काळाचे नियोजन उत्तमरित्या करणारे आणि लोकांमध्ये मिसळणारेही असतात. कठीण आणि अडचणीच्या प्रसंगी सहजतेने हाताळण्याचे विशेष कौशल्य यांच्यात दिसून येते. हे जातक राजकारणात बऱ्याच वेळेला अग्रेसर असतात कारण देवता मित्र आहे त्यामुळे जनसंपर्क खूप चांगला असतो. वृश्चिक रास मंगळाची त्यामुळे त्यांच्याकडे पूर्णपणे ती अधिकार गाजवण्याची वृत्ती असते. या नक्षत्रातील 4ही तारका या वर चढणाऱ्या आलेखाप्रमाणे आपल्याला दिसून येतात. या नक्षत्राच्या अंमलाखाली चित्रकला, नटनट्या, गायन, वादन, ॲरोमा थेरपिस्ट, सुगंधी द्रव्य तयार करणारे, शोभेच्या वस्तू बनवणारे कारागीर, आर्किटेक्ट, डॉक्टर, रसायनशास्त्र, केमिकल इंजिनियर, औषधी कंपनीत काम करणारे, सोने चांदी जडीत जवाहर करणारे, उंची वस्त्र, हिरे माणिकांचे दागिन्यांचे व्यापारी, ब्युटी पार्लर्स, फळ फुले बागायतदार, अत्तर, सेंट, परफ्यूम उत्पादक आणि विक्रेते, रिसेप्शनिस्ट, दूध दुभत्याचे व्यापारी, कथा पटकथा लेखक, व्यसनाशी संबंधित उत्पादक व्यापारी जसे की सिगरेट, तंबाखू, मद्य असे, तसेच औषधी क्षेत्रांशी संबंधित म्हणजे डॉक्टर, केमिस्ट आदी प्रकारच्या क्षेत्रात काम करणारे हे व्यक्ती
दिसून येतात आणि मुख्यतः पॉलिटिक्समध्ये हे व्यक्ती व्यक्ती खूप प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे काम करताना दिसतात. पुढचं नक्षत्र ज्येष्ठा. हे नक्षत्र पृथ्वी तत्वाचे असून ह्याचा नक्षत्र स्वामी आहे बुध, तर राशी स्वामी आहे मंगळ. या नक्षत्राची देवता इंद्र. या नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे आणि ह्याची चारही चरण वृश्चिक राशीत येतात. या नक्षत्रात एक लाल भडक अतिशय प्रखर असा तेजस्वी तारा आहे. याची आकृती उघडलेल्या छत्रीसारखी असते आणि खगोलशास्त्रज्ञ या नक्षत्राला इंद्राची पत्नी शची असे नाव देतात. 12 आदित्यांमधील इंद्र हे 5वे आदित्य मानले जाते. इंद्राला सर्व देवतांचा राजा मानले आहे आणि हे लोक अतिशय चौकस बुद्धिमत्तेचे असतात. आपल्या विचारांवर ठाम आणि कोणासमोरही न झुकणारे असतात. त्यांना आपल्याकडे असणाऱ्या गुणांचे प्रदर्शन करायची सवय असते. त्यांच्याकडे सकर्तृत्व, अहंकार, अधिकाराची लालसा असे गुणही आढळतात. त्यांच्याकडे बुद्धी आणि आकलन शक्ती त्यांची तीक्ष्ण असते आणि उत्तम असते. हे जातक मितभाषी, गुप्तता बाळगणारे, स्वकर्तृत्वावर पुढे येणारे असतात. हे जातक कोणाच्याही हाताखाली काम करताना फार उत्सुक नसतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे लोक एक तर अधिकारी वर्गात दिसतात किंवा ते स्वतःचा व्यवसाय करणारे असू शकतात. या जातकांचा जर विचार केला तर हे नक्षत्राच्या अनुसार डॉक्टरी, सर्जन, गुप्तांगाचे स्पेशालिस्ट, किडनी तज्ज्ञ, गायनेकोलॉजिस्ट, आयुर्वेदिक आयुर्वेदिक वैद्य, त्याच्यानंतर IPS, IAS ऑफिसर, गुप्तहेर, इंजिनियर्स, कीटकनाशक कंपनीत काम करणारे, नवीन लस किंवा औषधं निर्माण करणारे, R&D डिपार्टमेंटमध्ये काम करणारे, वकील, बॅरिस्टर, मिलिटरीमध्ये काम करणारे, मेडिकलचा व्यवसाय करणारे, CBI, कस्टम अधिकारी, सरपंच, पाटील, फॉरेस्ट ऑफिसर्स, दारूचे अड्डे चालवणारे अशा क्षेत्रात काम करणारे हे लोक दिसून येतात. 19वे नक्षत्र मूळ. हे नक्षत्र जलतत्वाचे असून याचा नक्षत्र स्वामी केतू तर राशी स्वामी गुरु आहे. या नक्षत्राची देवता आहे निरऋती. निरऋती म्हणजे कोण? तर दानवांचा राजा. हे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे कारण चारही चरण ह्याची धनुराशीत येतात. हे नक्षत्र गंडांत योगात असल्यामुळे अशा बालकांची गंडांत योगाची शांती केली जाते. मूळ नक्षत्र ऐकले की बऱ्याच लोकांना एक प्रकारचं टेन्शनच असतं. पण हे नक्षत्राचा जर विचार केला तर हे शुभ गुणधर्मी, महापराक्रमी आणि कर्तृत्ववान असे नक्षत्र आहे. हे व्यक्ती सामान्य जीवन न जगता श्रेष्ठ पदाला पोचतात कारण ह्याची देवता ही दानव लोकाचा राजा आहे. हे नक्षत्र दुसऱ्याच्या मुळावर येणारे असते म्हणून त्याला मूळ असे नाव पडले. त्यांचा भाग्योदय दुसऱ्याच्या मुळावर येऊन होतो. म्हणजे जसं की एखाद्याची नोकरी सुटल्यावर यांना बढती मिळते किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली किंवा कोणाला जर काढून टाकलं तर त्या पदावर ह्यांना स्थान मिळतं. एखाद्याचे मूळ नक्षत्र जर सप्तमात असेल किंवा सप्तमेश मूळ नक्षत्रात असेल तर त्यांचा विवाह श्रीमंत किंवा सुखवस्तू घराण्यात होतो. परंतु त्याच ठिकाणी एखाद्या दुसऱ्या त्यांच्या एका मुलाचा किंवा मुलीचा विवाह मोडलेला असतो. त्यांच्या गुरुचा उदारपणा, केतूची आध्यात्मिक वृत्ती, त्यागीपणा या कुठल्याही गोष्टी न दाखवणे असे गुणधर्म दिसून येतात. इतरांच्या तुलनेत हे जातक थोडेसे वेगळ्या विचारांचे, कर्तृत्ववान, कर्तबगार असतात. सत्याने वागणारे असतात. उत्तम वक्ते पण धनसंचय करणारेही असतात. संत ज्ञानेश्वर यांचे मूळ नक्षत्र होते. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून श्रेष्ठ पदाला ते पोचले. पण त्यांना माता पिताचे सुख खूप लवकर गमवावे लागले. या नक्षत्रात व्यक्ती या डॉक्टर, इंजिनियर, IPS अधिकारी, सरकारी किंवा लष्करी खात्यातील अधिकारी, वकील, न्यायाधीश, कस्टम अधिकारी, राजकीय पुढारी, रेव्हेन्यू ऑफिसर, रेल्वेत काम करणारे, नंतर सरकारी कर्मचारी, कंपनी चालक, गॅरेज चालक, मेकॅनिक, शिक्षक, प्राध्यापक, धर्माचे प्रसार करणारे, समाजसेवक आणि राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीवर मैदानी खेळात किंवा मर्दानी खेळात प्रावीण्य असणारे जातक हे दिसून येतात. 20वे नक्षत्र आहे पूर्वाषाढा. हे नक्षत्र जलतत्वाचे आहे आणि नक्षत्र स्वामी शुक्र आहे तर राशी स्वामी गुरु आहे. या नक्षत्राची देवता आहे उदक. उदक म्हणजे आप, पाणी. हे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आणि चारही चरण धनुराशीत येतात. शास्त्रकारांच्या मते ही आकृती मंचकासारखी आहे त्यामुळे याला हत्तीच्या सोंडेसारखी किंवा हस्तिदंत सारखी समजतात.
राशी स्वामी गुरु असल्याने गुरुचा न्यायीपणा, महत्वाकांक्षा, शुक्राचा मोहकपणा, हौस मौज, उदारपणा असे गुण त्यांच्यात दिसून येतात. पूर्वाषाढा नक्षत्र मूळ अर्थात लवकरात लवकर विजय प्राप्त करणे आहे. याची देवता उदक असल्याने पंचमहाभूतातील एक तत्व हे मानले जाते. या नक्षत्राला अपराजित नक्षत्रही मानले जाते. ह्या व्यक्तींच्या प्रभावाखाली समाजसेवा फार येते. हे नक्षत्र युद्ध करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हे लोक दुसऱ्यांना मदत करणारे असतात आणि ह्यांचे भावंडांशीही संबंध खूप चांगले असतात. या नक्षत्रातील व्यक्ती नोकरदार, मध्यम प्रकारचे व्यापारी, कारखाने, बँकेत कार्यरत असणारे क्लार्क, वकील, फायनान्स, अकाउंटिंग प्रॅक्टिस करणारे, टॅक्स कन्सल्टंट, पुस्तके, स्टेशनरी विक्रेते, लेखक अशा क्षेत्रात यशस्वी होताना दिसतात. पण हे जातक बऱ्याच वेळेला, खास करून नोकरी असू दे किंवा व्यवसाय असू दे, या करण्यासाठी बराच काळ घराच्या बाहेर राहताना दिसतात. पण यांच्यात व्यवहार कुशलता हा खास गुण या नक्षत्रात आपल्याला दिसून येतो. 21वे नक्षत्र उत्तराषाढा. या नक्षत्राचा अर्थ आहे अपराजित. हे नक्षत्र पृथ्वी तत्वाचे असून नक्षत्र स्वामी आहे रवी आणि राशी स्वामी आहे गुरु आणि शनी. हे त्रिपाद नक्षत्र असून नक्षत्राचं एक चरण धनु राशीत आणि 3 चरणही मकर राशीत येतात. नक्षत्राची देवता आहे विश्वदेव. विष्णू पुराणानुसार विश्वदेव म्हणजे यक्षराजाच्या मुलीचे पुत्र होते. या नक्षत्रात गुरुचा न्यायीपणा, उदारता, महत्वाकांक्षा, शनीची चिकाटी, संयम, निश्चय, रवीचा अधिकारपणा, मोठेपणा, अहंकार, तर विश्वदेवाचं जसं सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती असते, या सर्वांचा संगम छान प्रकारे दिसून येतो. या नक्षत्राचे वैशिष्ट्य म्हणजे रवी आणि शनी या विरोधी तत्वांचे, शत्रू ग्रहांचे शुभ गुणधर्म यामध्ये विकसित झालेले आपल्याला दिसतात. हे ध्रुव नक्षत्र असल्यामुळे हे व्यक्ती आपल्या जागी आणि आपल्या मतावर मात्र खूप ठाम असतात. पण त्यांना एखादा गॉडफादरची गरज नेहमी पडते. हे जातक चिकित्सक, संशोधक आणि कलेच्या क्षेत्रात सफलता प्राप्त करताना दिसतात. साधारण वयाच्या 26 वर्षापासून त्यांच्या आयुष्यात एखादी मोठी बदल घडणारी घटना घडते. हे बुद्धिमान, चतुर, कष्टाळू आणि धनसंचय करणारे असतात. या नक्षत्राच्या अंमलाखाली व्यक्ती हे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व सेवाभावी असतात. व्यापारी, पेढ्या, कारखाने, बँका, रेल्वे खाते, नौकानयन किंवा जहाज बांधणीचे कारागीर, लॉजिस्टिक क्षेत्रातील कर्मचारी, औषध कंपनीत काम करणारे कामगार, विमा एजंट, LIC एजंट, प्रॉव्हिडंट फंड खाते, सेल्स टॅक्स, GST यांचे कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, पोस्ट खाते, संपर्क खाते, बागायतदार, आर्किटेक्ट अशा व्यवसायांमध्ये कार्यरत असताना दिसून येतात. 22वे नक्षत्र आहे श्रवण. हे नक्षत्र पृथ्वी तत्वाचे नक्षत्र असून नक्षत्र स्वामी चंद्र आणि या नक्षत्राचे 4ही चरण मकर राशीत येतात. त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र आहे. नक्षत्राचा स्वामी शनी असून देवता श्री विष्णू आहे. चंद्राचा आनंदी स्वभाव, उतावीळपणा, शनीचा धोरणीपणा, संयम, मुसद्दीपणा, कष्ट करण्याची वृत्ती त्याच्यात दिसून येते. काही अभ्यासक यांना विष्णूंचे पाऊल मानतात, जे वामन अवतार घेऊन त्यांनी सर्व जगाला व्यापले होते. त्याचे प्रतीक म्हणून यातील 3 तारकांना महत्व आहे. ज्यांचे लग्न चंद्र किंवा रवी ही श्रवण नक्षत्रावर असते, त्यांना आयुष्यात बराचसा काळ कष्टदायक भाग म्हणून दिसून येतो. श्रवण करा म्हणजे ऐका. त्यामुळे हे व्यक्ती इतरांचे ऐकणारे असतात. हे जातक धार्मिक पुस्तके, धर्मशास्त्र संबंधित ज्ञान ऐकण्यात उत्सुक असतात. हे लोक नावाप्रमाणे श्रावण बाळासारखे सदाचारी, मातृपितृभक्त, सत्वशील, कष्टाळू, एकनिष्ठ, दृढनिश्चयी, उच्च शिक्षित, ज्ञानी असतात. स्वपराक्रमाने आणि स्वकर्तृत्वावर उच्च पद प्राप्त करतात. उत्तम वक्ते आणि श्रोतेही असतात. या नक्षत्राच्या अंमलाखालील व्यक्ती हे स्वावलंबी, स्वातंत्र्यप्रिय, अधिकाऱ्यांमध्ये वरच्या दर्जाला जाणारे असतात. वकिली विद्या, प्रायव्हेट कंपनीत काम करणारे, स्वतःचा उद्योगधंदा करणारे, व्यापारी, पेढ्या चालवणारे, बँक, कारखाने, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर हे व्यक्ती रेल्वे, पोस्ट ट्रस्ट, विमा कंपनी, GST, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स किंवा स्वतंत्र व्यवसाय व्यापार करणारे, इच्छा आणि आवड असणारे दिसून येतात. गायन, वादन, संगीत, नृत्य ह्याच्यात भाग घेण्याचीही त्यांना खूप इच्छा असते. या नक्षत्रात शनी किंवा मंगळ यासारखे ग्रह असतील तर हे व्यक्ती इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत दिसून येतात. 23वे नक्षत्र धनिष्ठा.
हे नक्षत्र पृथ्वी तत्वाचे असून ज्यामध्ये धनासाठी निष्ठा आहे. हे मंगळाचे नक्षत्र असून असे पाहिले तर 2 चरण मकर राशीत आणि बाकी 2 चरण कुंभ राशीत येतात. द्विपाद नक्षत्र आहे हे. धनिष्ठा ह्या शब्दाचा जर दुसरा अर्थ आपण घेतला तर अतिशय ख्यातिमान आणि धनवान असा आहे. हे नक्षत्र प्रयाण किंवा यात्रेसाठी कारक मानले जाते. महापराक्रमी भीष्मांचे हे नक्षत्र होते. याची देवता वसू आहे आणि भीष्म हे अष्टवसू यातील एक होते. हे कृषक नक्षत्र असून कृषी कामांसाठी पण अनुकूल मानले जाते. धनिष्ठा नक्षत्र आणि तृतीय किंवा चतुर्थ चरण असेल तर याला पंचक नक्षत्र मानलं जातं. एखादी घटना घडली तर ती 5 वेळा घडण्याची शक्यता असते. धनिष्ठा पंचक मध्ये चंद्र असता त्या जातकांना अग्निवय असते. या नक्षत्रात मंगळ आणि शनी यांचा एकत्र मिलाप दिसून येतो. हे जातक खूप कष्टाळू, चिकित्सक, निश्चयी, बुद्धिमान, कटकट्या स्वभावाचे, संयमी, संशोधक वृत्तीचे पण स्वार्थ स्वभावाचेही असतात. बऱ्याच वेळा या जातकाचे धनवान पित्याच्या पोटी हे जातक जन्म घेतात किंवा एखाद्या जमीनदार घराण्यात यांचा जन्म झालेला दिसून येतो, पण याचा पूर्णपणे संबंध हा धनाशी असतो. धनिष्ठा या नक्षत्राच्या अंमलाखालील व्यक्ती बुद्धिप्रद व्यवसाय करणारे असतात. बुद्धीच्या दृष्टीने नक्षत्र फार फलदायी आहे. मकर राशीतील 2 चरणात अहंकारपणा, मीपणा दिसून येतो आणि कुंभ राशीतल्या 2 चरणांमध्ये बौद्धिक आणि तात्विक दृष्ट्या प्रलब्धता दिसते. हे लोक बँकिंग, अकाउंटिंग, सेल्समन, इन्कम टॅक्स मधील अधिकारी, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, कारखानदार, घाऊक व्यापारी, लोखंड, धातुकाम, तेल, खनिज, कॉन्ट्रॅक्टर, समुद्रातील ऑइल रिगवर काम करणारे, R&D डिपार्टमेंट, कॅप्टन, मेजर, बौद्धिक चिंतन करणारे योगी, संशोधक अशा प्रकारच्या कार्यक्षेत्रात दिसून येतात. 24वे नक्षत्र शततारका. हे नक्षत्र जलतत्वाचे असून नक्षत्र स्वामी राहू आहे तर राशी स्वामी हा शनी आहे. याचे 4ही चरण कुंभ राशीत येतात, त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र मानले जाते. नक्षत्राची देवता वरुण आहे. या नक्षत्राला पश्चिम दिशेचे स्वामित्व दिले गेले आहे. वरुण देवतेला वैदिक शास्त्राचे देवता मानले जाते. 12 आदित्यांमध्ये चौथे आदित्य म्हणून वरुण देव ओळखले जातात. या नक्षत्रात 100 तारका असून त्यांना औषधी कुंभ असेही म्हटले जाते. ऋग्वेदात वरुण देव हे असुर असले तरी बुद्धी आणि स्वर्गाचे स्वामी मानले जातात. हे जातक सत्यवान, कर्तृत्ववान, महत्वाकांक्षी, चौकस, चिकित्सक असतात. स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती अतिशय उत्तम असते आणि यांच्यात व्यवहारी वृत्ती पण खूप दिसून येते. या नक्षत्राचे व्यक्ती हे ज्ञानपिपासू, बुद्धिवान, विद्याव्यासंगी, उत्तम पाठांतर करणारे, स्मरणशक्ती उत्तम, संशोधक वृत्तीचे असतात. सर्व नक्षत्रात हे एक नक्षत्र असे आहे की जे कोणत्याही क्षेत्रात उच्च शिक्षण दर्शवतं आणि त्यामुळे हे लोक मोठमोठे स्पेशालिस्ट, डॉक्टर्स, गुरुद्वाराचे डॉक्टर, कायदे पंडित, बॅरिस्टर, अर्थशास्त्रज्ञ, लेखक, प्रकाशक, इंजिनियर, आर्किटेक्ट, PhD होल्डर्स, IPS, IAS ऑफिसर्स, प्रशासक, सेंट्रल लेवलचे उच्च अधिकारी, कॉर्पोरेटमध्ये मॅनेजमेंट डायरेक्टर, टॅक्स कन्सल्टंट, उत्पादक, घाऊक व्यापारी अशा प्रकारच्या क्षेत्रात आणि वर्गात कायम पुढे असणारे हे नक्षत्र आहे. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. आता हे नक्षत्र अग्नितत्वाचं असून नक्षत्र स्वामी गुरु आहे तर राशी स्वामी शनी व गुरु. त्यांचे पहिले 3 चरण हे कुंभ राशीत व शेवटचे 4थे चरण मीन राशीत येतात. त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र मानलं जातं आणि या नक्षत्राची देवता आहे अजैक चरण म्हणजे 1 पायाचं बोकड. पुराणात भगवान शंकराचे रुद्ररूप असे मानले जाते. या नक्षत्राचे जातक एकापेक्षा अधिक कलांमध्ये पारंगत असतात. शत्रूचा नाश करणारा, भल्या बुऱ्या मार्गाने पैसे कमवणारा, हे लोक धार्मिक वृत्तीचे, शास्त्र जाणणारे, पालन करणारे, सेवाभावी वृत्तीचे असतात. त्यांना वयाच्या 35 पर्यंत खूप संघर्ष करावा लागतो, पण त्यानंतर सफलता प्राप्त होऊन स्थिर होतात. हे लोक बऱ्याच वेळा गंभीर स्वभावाचे, कंजूस आणि काटकसरी असतात. आर्थिक दृष्टीने नक्षत्र फारसं पोषक नसलं तर यांना समाजात त्यांचं सद्वर्तन, सेवाभावी वृत्ती याच्यामुळे सन्मान प्राप्त होतो. धार्मिक प्रवृत्ती, शास्त्र जाणकार असतात. गंभीर स्वभावाचे असून कंजूस असतात.
या नक्षत्रातील व्यक्ती हे मध्यमवर्गीय असतात. सेवाभावी बौद्धिक काम करणारे असतात. सरकारी कार्यालय, मंत्रालय, महापालिका, लोकल बोर्ड, कॉर्पोरेट मध्ये काम करणारे लोक, शाळा कॉलेजमधले शिक्षक, प्राध्यापक, मध्यम किरकोळ प्रकारचे व्यापारी, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, जीएसटी कन्सल्टंट, कोचिंग क्लासेस चालवणारे, सामाजिक नेते, मंच कलाकार, शासन सेवा करणारे अशा क्षेत्रामध्ये कार्य करणारे हे दिसून येतात. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. हे नक्षत्र जलतत्वाचे असून नक्षत्र स्वामी शनी तर राशी स्वामी आहे गुरु. ह्याची देवता अहिर्बुज्ञ यांना साप किंवा अजगरा समान मानले जाते. पुराणात या देवाला 1000 फणा असणारा नाग असे मानले जाते. ही देवता शिव किंवा रुद्र स्वरूप मानली जाते. हे नक्षत्र बुद्धिमान, कर्तृत्ववान, स्थिर नक्षत्र मानलं जातं. हे व्यक्ती शरीराने कोमल, नाजूक असतात. या व्यक्तींना एकाकीपणा किंवा एकाकी राहणं हे जास्त पसंत असतं. व्यक्ती निरागस स्वभावाचे असतात. मनमोहक असणे, सर्वांशी समानतेने वागणे अशी त्यांची वृत्ती असते. ज्ञानवृद्धी करणारे, बऱ्याच वेळेला त्यांचा भाग्योदय हा विवाह पश्चात होताना दिसून येतो. संतती सुख मात्र यांना खूप चांगले लाभते. यांना एकाकी राहण्यामध्ये आनंद वाटतो. हे जातक आपल्या रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणारे, सुस्त, संपत्ती प्राप्त करणारे, शत्रूवर विजय मिळवणारे असतात. उन्नतिवान भाषाशैली आणि उत्कृष्ट वक्ते असतात. या नक्षत्रातील व्यक्ती बुद्धिजीवी आणि विद्वान असतात. सरकारी कार्यालय मध्ये काम करणारे, कायदे खाते, न्याय संस्था, अकाउंटिंग, ऑडिट करणारे असतात. वकील, बॅरिस्टर, सीए, शिक्षक, प्रोफेसर, टुरिस्ट कंपनीमधील अधिकारी, रेल्वे पोर्ट ट्रस्ट, बातमीदार, लेखक, विमा कंपनीत काम करणारे अधिकारी, सेल्स पर्सन्स अशामध्ये त्या कार्यामध्ये हे कार्यरत असतात. आता शेवटचं नक्षत्र आहे रेवती. हे नक्षत्र जलतत्वाचे असून नक्षत्र मालिकेतील सर्वात शेवटचे हे नक्षत्र आहे. या नक्षत्राचे 4ही चरण मीन राशीत येतात, त्यामुळे चतुष्पाद नक्षत्र आहे. नक्षत्राचा नक्षत्र स्वामी बुध आणि राशी स्वामी गुरु यांची देवता पूषा, भूषण देव हे 12 आदित्यांमधले 11वे आदित्य आहेत. या नक्षत्राला पूर्व दिशेचा कारक म्हणून मानले जाते. उषा ही देवता यश, गौरव, धनाची कारक देवता मानली जाते. वैदिक ज्योतिषामध्ये नक्षत्राला जातकाचे रक्षक नक्षत्र मानले जाते. प्रवास, तीर्थयात्रा किंवा पुनर्जन्माचे कारक म्हणून हे नक्षत्र बघितले जाते. हे नक्षत्र गणनांत योगात येते. जलराशीचे किंवा जलतत्वाचे असल्यामुळे या जातकांची जरा रोग प्रतिकार शक्ती कमी असते. लहानपणी बराच वेळा आजारांशी यांना सामना करावा लागतो. या व्यक्तींचा आयुष्यात बराच काळ जलाशय, समुद्र, नदी अशा जल असलेल्या परिसरात व्यतीत करावा लागतो. पण जर हे जातक जलाशी संबंधित व्यापार किंवा व्यवसाय करत असतील तर मात्र त्यांना त्याचा खूप फायदा होतो. यांना विदेशात राहण्याची खूप आवड असते. ज्योतिषशास्त्र, गूढविद्या, डॉक्टर, शासकीय कामांमध्ये यश प्राप्त करणारे असतात. त्यामुळे या नक्षत्राच्या अंमलाखालील वर्ग सुशिक्षित, बुद्धिमान, मध्यमवर्गीय असतो. तसेच बँक, रेल्वे खाते, फिरते दलाल, विक्रेते, सेल्समन, जीएसटी कन्सल्टंट, रत्नांच्या व्यवसायातील व्यापारी, एअर होस्टेस, ब्युटी पार्लर चालक, गावातील बॅगेचे मालक, मध्यम शेतकरी, वकील, बॅरिस्टर, न्यायाधीश अशा क्षेत्रात कार्यरत असताना दिसतात. शारीरिक मेहनतीचे काम करणारे हे व्यक्ती फारसे दिसून येत नाही. तर इथे आपल्या 27 नक्षत्रांची तोंड ओळख, त्यांचा स्वभाव आणि त्यानुसार कार्यक्षेत्र पूर्ण झाली. तुम्ही मला इतका वेळ शांतपणे ऐकून घेतले याबद्दल धन्यवाद. परत एकदा वास्तू ज्योतिष मित्र आणि ज्योतिष प्रबोधिनी पुणे यांनी मला आज इथे माझे विचार मांडण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचे पूर्ण श्रेय माझ्या गुरूंची शिकवण आणि माझ्या गुरूंना आहे. आणि जर काही माझ्या सांगण्यात कमतरता राहिली असेल तर ती माझ्या अल्पमतीमुळे आहे असे मी मानते. हे व्याख्यान मी माझी पहिली गुरु, माझी आई स्वर्गीयवासी सौ अपर्णा अरुण कुलकर्णी हिच्या चरणी समर्पित करते. कृष्णार्पणमस्तु. जय ज्योतिष, जय श्रीराम. धन्यवाद मानसी मॅडम. तुम्ही आज नक्षत्रांसारखा गूढ आणि अभ्यासपूर्ण विषय अतिशय सुंदर आणि सहज पद्धतीने आपल्या समोर उलगडून सांगितला. त्याच्यासाठी, या मार्गदर्शनासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आता या धन्यवाद. व्याख्यानाचा समारोप करण्यासाठी मी आदरणीय प्रदीप पंडित सरांना नम्र विनंती करते की त्यांनी या विषयावर आपले विचार व्यक्त करावे. धन्यवाद. नक्षत्र म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं माननीय श्रीराम भट सरांचं.
विषय कुठलाही असो, भाव, ग्रह, अमुक तमुक, शेवटी ते नक्षत्रांवर येणार. नक्षत्रावर त्यांचं फार प्रेम, अभ्यास, अधिकार. आणि नक्षत्र म्हटलं की दुसरं नाव अर्थातच येतं प्रसू आंबेकर सर. त्यांनी नक्षत्रावर खूप काम केलेलं आहे. खूप चांगली माहिती त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. आणि श्रीराम भट सरांचं नक्षत्र ऐकणं हा तर एक वेगळाच आनंद आहे. या अशा नावांमध्ये आज आणखीन एक नाव ऍड होतंय, सो मानसी करंदीकर. इतकं विस्तृत त्यांनी या विषयाचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आजकाल जग फार अस्थिर झालेलं आहे, असुरक्षित झालेलं आहे. मी कोणता व्यवसाय करू, कोणत्या देशात जाऊ, असे अनेक प्रश्न असतात. त्याचं उत्तर हे नक्षत्र फार चांगल्या पद्धतीने देतात. असं त्यासाठी आपल्याला नक्षत्र माहीत पाहिजे. जपानमध्ये भूकंप खूप होतात, म्हणजे अग्नितत्व ऍक्टिव्हेट आहे. आणि इंग्लंड हा पाण्याने वेढलेला देश आहे. त्यामुळे तुमचं नक्षत्र जलप्रधान आहे का अग्निप्रधान आहे? मग तुम्ही मरीन इंजिनियरला द्यायचं का इलेक्ट्रिक इंजिनिअरला द्यायचं याचा निर्णय तुम्ही घेऊ शकतात. मॅडमने खूप विस्तृत माहिती दिली. पण खरंच नक्षत्र काम करतात का हो, असा जर प्रश्न असेल तर आजकाल नक्षत्र बन निर्माण झालेली आहेत. त्या नक्षत्र बनमध्ये जायचं, आपल्या आराध्य वृक्षाकडे जाण्यापूर्वी आपलं बीपी वगैरे जे काही चेक करायचं ते चेक करायचं. आणि नंतर तुमचा जो आराध्य मंत्र असेल तो तुमच्या त्या आराध्य वृक्षाखाली बसून करायचा. इट इज प्रूव्ड की नंतर तुमचं बीपी वगैरे सगळं नॉर्मल झालेलं असतं. आता हे नक्षत्रवन कुठे शोधायचं वगैरे, पुण्याच्या जवळ आहे. पण ते शक्य नसेल तर तुम्हाला एक गोष्ट माहीत करून भाग आहे की माझं आराध्य वृक्ष काय. बंगला असेल तर बंगल्यामध्ये तुमचा आराध्य वृक्ष लावा, त्याची क्षमा मागून त्याचं बॉन्साय करा. आणि तुमचा जो काही जप जाप आहे त्या तुमच्या आराध्य वृक्षाच्या जवळपासून करा. काही की आराध्य वृक्ष सोपी आहेत, काही अतिशय कठीण आहेत. तसेच या नक्षत्रांची दान पण फार विचित्र आहेत. काही ठिकाणी चप्पल सांगितलेली, पादत्राणं. काही ठिकाणी शय्या सांगितलेली आहे. काही ठिकाणी सोनं पण सांगितलेलं आहे, आंबे सांगितलेले आहेत. तर आपण स्वतःला ज्योतिषी म्हणून घेतो, आपल्या नक्षत्राची सगळी माहिती आपण नीट करून घेतली का? आपल्या घरातल्या लोकांच्या नक्षत्रांची आपल्याला माहिती आहे का? आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर वानर योनीची असेल तर त्याला तुम्ही सहन केलं पाहिजे. किंवा एखादी व्यक्ती मुंगूस योनीची असेल तर अशा माणसाची पंगा घ्यायचा काही नाही हे आपण ठरवलं पाहिजे. शेअर मार्केटचा आणि नक्षत्राचा खूप संबंध आहे. ऊर्ध्व, अधो. त्यामुळे मी सेलचा शेअर घेऊ का किंगफिशरचा घेऊ हे देखील आपल्याला या नक्षत्रावरून समजू शकतं. खूप मोठा विषय खरंच. आणि त्यांनी 1 तासामध्ये खूप काही माहिती देण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय छान असं त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन, कौतुक. त्यांचं कौतुक करायला त्यांचे काही गुरु वगैरे देखील इथे आलेले आहेत. आणि आम्हाला कोण कोण आलं ही बघायची सवय असते, त्यामुळे मी ते बघितलेलं आहे. पण कोणाचं मुद्दाम नाव घेत नाही, एखादी नाव राहिलं तर असं व्हायला नको. तर एक छान विषय, छान वक्ता आज आपल्यासमोर आम्ही पेश केला. आशा हे व्याख्यान तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. मनपूर्वक अभिनंदन मानसी मॅडमचं. आणि धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद आमच्या सगळ्या कमिटी मेंबर्सचं. भेटूया पुढच्या बुधवारी असाच एक आगळा वेगळा विषय आणि आगळा वेगळा वक्ता घेऊन. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी भरत सटकर सरांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. नमस्कार. आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे वास्तू ज्योतिष मित्र छत्रपती संभाजीनगर व ज्योतिष प्रबोधिनी पुणे यांचे मी आभार मानतो. आज आपल्याला लाभलेल्या वक्त्या सौ मानसी करंदीकर यांनी आपल्याला नक्षत्र या विषयावर उद्बोधक मार्गदर्शन केले, त्यांचे आभार मानतो. सूत्रसंचालिका सानिका राऊळ मॅम यांचे आभार मानतो. उपस्थित सर्व ऑनलाईन व ऑफलाईन ज्योतिषप्रेमींचे आभार. धन्यवाद. भेटूया पुढच्या बुधवारी. धन्यवाद सर.
धन्यवाद सर. सरांच्या परवानगीने कार्यक्रम एंड करतो. येस, थँक्यू. थँक्यू. भेटूया लवकरच. Yes.